एक ब्राह्मण स्त्री आपल्या मुलास घेऊन अक्कलकोटास आली. 10 वर्षाचा तिचा मुलगा जन्मजात अंध निपजला होता. आपल्या कर्माला दोष देत ती मुलाचा सांभाळ करून काळ कंठीत असताना तिच्या कानावर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची कीर्ती आली. अंध मुलास घेऊन याआधीही ती बऱ्याच ठिकाणी फिरली होती, परंतु कुठेही तिच्या समस्येचा परिहार झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी अंध मुलाला घेऊन ती स्त्री श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आली. आपल्या मुलाला योगीराज श्री स्वामींच्या चरणावर घालून आपले गाराणे तिने स्वामींसमोर मांडले. त्रिकालज्ञानी परमात्मा श्री स्वामी समर्थ काहीच बोलले नाहीत. वेळ येण्यास अजून अवकाश होता. ती स्त्री रोज नियमितपणे योगीराज श्री स्वामींच्या दर्शनास येई व आपले मागणे मागे. थोड्या दिवसानंतर अचानक एके दिवशी ती अंध मुलासह दर्शनास आली असता श्री स्वामी म्हणाले, "अगं, 4 दिवसांनी माझ्याकडे 3 खास लोक येणार आहेत, तेव्हा तुझ्या समस्येचा परिहार होईल." त्या स्त्रीस अत्यंत आनंद झाला. ती त्या दिवसाची वाट पाहू लागली. बरोबर 4 दिवसांनी दुसरे प्रहरी गिरीपुरी व भारतीय पंथातील 3 गोसावी, काही संस्कृत शिकलेले, अंगाने धष्टपुष्ट व बोलणे धीट असे श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून त्यांना बघण्यास आले. श्री स्वामीराज वटवृक्षाखाली निवांत पहुडले होते. भोवताली भक्तांचा, सेवेकऱ्यांचा जमाव होताच. ती स्त्रीही आपल्या अंध मुलासह एकीकडे उभी होती. तिन्ही गोसाव्यांनी स्वामींना नमस्कार तर केलाच नाही, पण उद्धटपणे जवळ असलेल्या श्रीपाद भट्टास विचारू लागले, "कोण हे स्वामी? कुठले? हंस की परमहंस? संन्यस्त म्हणवतात, परंतु पलंगावर गाद्या गिरद्यांवर पहुडले आहेत. यांचा दंड कोठे आहे? हा मार्ग कुठल्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे व कोणत्या शास्त्राचे याला प्रमाण आहे?" श्रीपाद भट्ट म्हणाला की तुम्ही श्री स्वामींच्या पुढे चला व तुम्हीच त्यांना विचारा. तिघेही जण चेवाने पुढे आले व श्री स्वामी समर्थांना काही विचारणार तेवढ्यात तिघांचीही जीभ जड होऊन टाळ्याला चिकटली. तोंडातून वाचा फुटेनाशी झाली. पाय जमिनीला खिळले. योगीराज श्री स्वामी हसले. वेळ आली होती. श्री स्वामींनी खुणावून त्या ब्राह्मण स्त्रीस आपल्या अंध मुलास घेऊन पुढे येण्यास सांगितले. मग आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ काढून त्या अंध मुलाच्या गळ्यात घातली व म्हणाले, "अरे, या विद्वान लोकांचे शंका निरसन कर." गळात रुद्राक्षांची माळ व श्री स्वामींचा अमृतहस्त डोईवर पडताच अंध मुलास लगेच दृष्टी प्राप्त झाली व त्याने श्री स्वामी समर्थांचे पाय धरून नमस्कार केला व आज्ञाप्रमाण असे म्हणून तो दृष्टी प्राप्त झालेला मुलगा त्या तिघांकडे बघून सांगू लागला, "अरे अहंकारी मुढांनो, नीट न्याहाळून पहा, तुमच्यासमोर कोण आहे ते." तिघा जणांनाही आता श्री स्वामी समर्थ बसलेल्या जागी तेजस्वी विजेच्या लोळासारखा प्रकाश दिसू लागला व त्यांच्या डोळ्यांना ते सहन होईना. डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले. शरीराला कंप सुटला व अंगातून घामाच्या धारा होऊ लागल्या. ते तिघे लोटांगण घालून आता रडू लागले. त्या रुद्राक्षाची माळ धारण केलेल्या मुलाने जवळच असलेले भस्म उचलून श्री स्वामी समर्थांचे चरणास स्पर्शून मग तिन्ही गोसाव्यांच्या मुखी घातले. तिघेही जण आता परमात्म स्वरूपाचे तेज दिसल्याने व स्वचक्षुने अंध मुलास दृष्टी प्राप्त झालेला चमत्कार पाहिल्याने श्री स्वामींची समर्थांची स्तुती करू लागले. बोलू लागले, "काय हो, आम्ही इतके उन्मत्त झालो? विंचवास थोडेसे विष असूनही कायम डंख मारण्यास नांगी वर उचलल्याप्रमाणे अल्पविद्येचा वृथाभिमान धरून आजपर्यंत उन्मत्त होऊन अनेक जणांना धिक्कारले. या राक्षसी देहबुद्धीने आमची प्रतिष्ठा होण्यासाठी अनेक जणांचा अपमान केला. अधोगतीचा मार्ग चोखाळलेल्या आमच्या पापी जीवांची कुठल्या तरी जन्मीची ही पुण्याई कामास आली व या परमात्म स्वरूप महात्म्याचे दर्शन होऊन गर्वरूपी पाप भस्म झाले व आमच्या मनात विवेकाचा निर्मळ प्रकाश पडला. आमच्या जन्माचे आज सार्थक झाले. श्री स्वामींची लीला वेदशास्त्रादिकांनाही अगम्यच आहे. आता आमचे पुढील हित कसे होईल? या अविद्येपासून मुक्त होऊन आम्हास ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल देवा?" श्री स्वामी समर्थांनी त्या 10 वर्षाच्या मुलास खुणावून सांगितले की यांच्या प्रश्नांचे आता उत्तर दे.
सर्वजण हा चमत्कार विस्मयचकित होऊन पाहत होते. मुलाने शांतपणे धीर गंभीर आवाजात सांगण्यास सुरुवात केली. संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा. संतांना शरण जा. गर्वाचा त्याग करून भजन, पूजन व नामस्मरण करा. यदृच्छेने मिळेल त्यात संतुष्टी माना. सर्व भूतमात्री आत्मा असल्याकारणाने कोणत्याही भूताला काया वाचे मने पीडा देऊ नका. करता करविता ईश्वर एकच आहे. भक्तीचा आश्रय करून उपासना सिद्ध केल्यास तुम्ही कृतकार्य व्हाल. तिघाही गोसाव्यांनी आता धरणीवर पडून श्री स्वामी समर्थांना साष्टांग दंडवत घातले होते व सद्गुरूचरणीच अखंड सेवा करीत राहण्याचा निर्धार केला होता. योगीराज श्री स्वामी मुलाकडे कौतुकाने पाहत होते. मुलाच्या आईच्या डोळ्यातून तर अश्रूंचा पूर उसळला होता व तिचे मन आनंदाने भरून गेले होते. श्री स्वामी समर्थांकडे आलेला दुर्गुणी माणूसही आज फक्त त्यांच्या चरण सानिध्याने मुक्त झाला होता. अग्नीचे व काष्ठाचे सानिध्य झाले की पुरे. ते अग्निरूप झालेच म्हणून समजावे. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातील इंधन अग्नी उद्दीपे आणि इंधनेही भाष्य हरपे या उक्तीची अनुभूती आज समस्त अक्कलकोट वासियांना श्री स्वामी समर्थांनी दिली होती. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.